फेल होऊ द्या, आधी डॉक्टर बनायचं हे डोक्यात कसं आलं आणि तू आईवडिलांना कन्व्हिन्स कसं आहे कॉम्पिटिशनमध्ये पुढे. तर मला आत्ता तुमच्याशी बोलताना कळालं की हे गुण आले कुठून. त्या पालकांना असं वाटतं की कोचिंग लावलं की पोरगा डॉक्टर झालाच पाहिजे. मग त्याच्या मागे तुम्ही काय केलं दोघांनी डॉक्टर बनवण्यासाठी? आपण काही करायचं सर, रात्रचा दिवस झाला तरी चालेल, दिवसाची रात्र झाली तरी चालेल, पण काबाड कष्ट करून मुलाला समोर न्यायचं. कर्जच होईल, होऊन काय होईल. क्या बात आहे. नमस्कार, मी अभिजित पेशकार आणि माझ्यासोबत आहे यशवंत सर आणि डॉक्टर प्रवीण महाजन. आणि आमच्या समोर आहे नीट 2024मध्ये सक्सेसफुल झालेले कॅन्डिडेट्स पूजा बनसोडे आणि प्रतीक बनसोडे. आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत. सक्सेसफुल झाल्यानंतर रिझल्ट्स येतो, आपल्याला पुरस्कार भेटतात, बक्षीस भेटतात. पण जेव्हा लोकांना हे सक्सेस भेटण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागले, मुलांना किती एफर्ट्स घ्यावे लागले, किंवा विद्यार्थ्यांनी किती चिकाटीने अभ्यास केला, हे जोपर्यंत बाकीच्या विद्यार्थ्यांना कळत नाही, जे आता पुढची एक्झाम देणार आहे, तोपर्यंत त्यांना ते मोटिवेशन भेटत नाही. आणि त्या इथून पुढे रिपीट करणारे किंवा पुढच्या वर्षी नीटची एक्झाम देणारे किंवा याच्या पुढेही जे विद्यार्थी आहेत जे नीटची परीक्षा देणार आहेत आणि जे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आहेत आणि ज्यांनी हे स्वप्न बघितलेलं आहे, तर त्या मुलांना मोटिवेशन भेटावं, त्यामुळे आम्ही ही सिरीज सुरू करत आहोत. आणि या सिरीजचे नाव आहे गाथा यशवंतांची. सक्सेसफुल होण्यासाठी नेमकी काय गरजेचं असतं? ती परिस्थिती गरजेची असते, फायनान्स म्हणजे पैसा किती महत्त्वाचा असतो, आईवडिलांची मेहनत, त्यांचा सपोर्ट किती महत्त्वाचा असतो, विद्यार्थ्यांचं विल पॉवर किती महत्त्वाचं असतं, आणि शिक्षकांची साथ कशी महत्त्वाची असते. ह्या गोष्टी एक अगदी 5 मिनिटामध्ये, 5 ते 10 मिनिटामध्ये आपण या स्टोरीला कव्हर करूयात. आणि नक्कीच बघणारे विद्यार्थी, त्यांचे पालक मोटिवेट होतील अशी आशा करूयात. तर सुरुवात करूयात पूजापासून. पूजा, मला सांग, 10वी नंतर आधी डॉक्टर बनायचं हे डोक्यात कसं आलं आणि तू आईवडिलांना कन्व्हिन्स कसं केलं? सर, मला 9वीतच हे रिअलाइज झालं होतं की माझं बायो चांगलं आहे म्हणून. तसं माझं मॅथ पण चांगलं होतं, पण नंतर जेव्हा ॲडमिशनची वारी आली तेव्हा मी मॅथ कॅन्सल करून टाकलं, ECB घेतलं. मला नीट एक्झाम 8वी-9वी पासून माहिती होती की याने डॉक्टर बनता येईल म्हणून. माझी कॅटेगरी पण होती. मी कधी त्याचा फायदा नाही घेतला, पण मला माहिती होतं की माझे मार्क थोडे कमी जरी आले तरी कॅटेगरीमुळे मला थोडीसा सपोर्ट मिळू शकतो, म्हणून मी याच्यात ट्राय केलं. आणि माझी मैत्रीण समृद्धी, तिने मला एंट्रन्सबद्दल सांगितलं की तिथे ॲडमिशन घे. तिचं माझं सोबतच ठरलं होतं की आम्हाला एकाच फील्डमध्ये जायचं आहे, त्यामुळे मी एंट्रन्स दिली आणि मी या कोचिंगमध्ये एंटर झाले. मेन तुला विचारायचं की हे डॉक्टर बनायचं एवढं मोठं स्वप्न, हे बनण्याची हिंमत किंवा भीती वाटली नाही कधी की कसं होईल, काय होईल? नाही सर, मला खूप कॉन्फिडन्स होता की मी करू शकते म्हणून. कारण माझा सिटिंग टाइम्स होता स्टडीचा, तो पहिल्यापासूनच 8 ते 10 घंट्याचा होता. अच्छा, म्हणजे 10वी पर्यंतच तुझा 8 ते 10 घंट्याचा. आणि मला माहिती होतं की खूप मेहनत करायची आहे आणि मी तितकं करू शकते, मला चांगलं माहिती होतं सर. आणि पॅरेंटल सपोर्ट पण खूप होता, आई वडिलांचा सपोर्ट होताच. तुला डॉक्टरच का व्हावं वाटलं, इंजिनियर का नाही व्हावं असं वाटतं? मला वाटलं मॅथ मी समोर हँडल नाही करू शकत, जितकं बायो मी हँडल करू शकते. अंडरस्टँडिंग बायोची पहिल्यापासून माझी चांगली होती, म्हणून मी डॉक्टर्स बनायचं ठरवलं. बायो हा एक मेन तुला आवड बायोलॉजी सब्जेक्ट सोबत होती, त्याच्यामुळे अटॅचमेंट त्याच्यावर चांगली होती, म्हणून तुला डॉक्टरच व्हावं. गुड. आणि महत्त्वाचं मॅडम आणि सर, म्हणजे तुमच्या मुलींनी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आई मला डॉक्टर बनायचं आहे, तर तुमची रिॲक्शन काय होती आणि तुम्ही कसं त्याला सामोरे गेले आणि कसं फायनली ठरवलं की डॉक्टर बनायचं आहे? मी तर तिला पहिली वेळ सांगितलं की बाई डॉक्टर नको बनू, म्हणलं वेळ नाही भेटत म्हणलं डॉक्टरना. खरंच मनापासून सांगते सर की नको म्हणलं, वेळच नाही भेटत म्हणलं डॉक्टरला. ती नाही म्हणे मला डॉक्टर बनायचं आहे. म्हणलं करशील तर पहिले याच्यात करावं लागेल तुला. हो म्हणे, विश्वास माझ्यावर ठेव म्हणे. आणि ज्यावेळेस तुमच्या क्लासमध्ये आली सर, तर एवढा मोठा क्लास पाहून असं वाटलं माझी मुलगी इथं टिकणार नाही. तरी तिला सपोर्ट करायचं तर पूर्ण ठरलं होतं सर की आता हिला सपोर्ट करून जे म्हणते ना ते करायचं तर करायचं. आणि पहिल्या याच्यामध्ये एवढे चांगले मार्क आले, त्यामुळे खरं विश्वास आणखी नाही बसत नाही सर माझा, खरंच नाही बसत. आता ती म्हणली त्या शब्द तिने पण पाळला आणि सक्सेस पण झाली. त्यामुळे खरंच सर अशक्य गोष्टी शक्य होतात तुमच्या क्लासेसमुळे सर. कुठल्या भागातून आहात, इथे कसे आलात आणि तुम्ही आता काय करता किंवा तुमचं दैनंदिन कसं असतं आणि त्याच्यामधून तुम्ही मुलांच्या एज्युकेशनसाठी
कशा पद्धतीने म्हणजे एवढं सगळं शक्य करून दाखवलं, एवढं मोठं, म्हणजे जे आज चांगल्या पोझिशनवर असणारे लोक सुद्धा आम्हाला येऊन कंप्लेंट करतात की एवढ्या अडचणी आहेत. तर तुम्ही इतकं छान कसं सगळं केलं? आम्ही नांदेडचे आहेत. आम्ही मुलांचं म्हणजे लहान लहान मुलं होते, म्हणजे मुलं होण्याच्या पहिलेच मग असंच ठरवलं की आपण काहीच जीवनामध्ये शक्य नाही झाले. जेव्हा आपल्या मुलं होतील ते काहीतरी घडवले आलं पाहिजे, आपलं घडवता आलं पाहिजे आणि आपल्याला म्हणजे त्यासाठीच पूर्ण प्रयत्न करायचे असं ठरवलं. मग नांदेडमध्ये औरंगाबादमध्ये आलो, नांदेड सोडून तेवढी चांगली सिटी सोडून इथं आलो. इथं आल्याच्या नंतर म्हणजे मुलांचं शिक्षण जसं मुलं असं बिना क्लासेसचे चांगले मार्क घेऊ लागले, नंबर येऊ लागले. त्यामुळे असं वाटत गेले की खरंच अशक्य गोष्टी शक्य होत राहतात, आपण त्यांना सपोर्ट केला तर. त्यामुळं मग हे तास रिझल्ट आल्यामुळे तुम्हाला तर सगळं सर समोरच आहे. म्हणजे लहानपणी शाळेमध्ये असल्यापासून त्याचा रिझल्ट चांगला आहे, चांगला आहे सर. म्हणून तुम्हाला वाटलं की आता हे पुढे सुद्धा लक्ष ठेवायचं आणि आपल्याला नाही झालं सर ते मुलं शक्य करून दाखवतील असं पहिल्यापासूनच वाटायचं. तुमचं एज्युकेशन काय मॅडम? माझं 12वी फेल आहे सर. मी 12वी फेल असं म्हणा. आता एक नवीन शब्द आला त्यासाठी, 12th फेल. आई वडील जरी 12th फेल असले तरी मुलगी एम्स पर्यंत पोहोचू शकते. दोघंही मुलं डॉक्टर होऊ शकतात. तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तिनं जेव्हा सांगितलं की डॉक्टर व्हायचं आहे, तर तुम्हाला असं वाटलं नाही का की हे आपल्याकडनं शक्य होईल का होणार नाही? म्हणजे बऱ्याच पालकांचं असं असतं की सर आमची परिस्थिती नाही म्हणून आम्ही डॉक्टरच्या ऐवजी इंजिनियर होण्याचं ठरवलं, आमच्या मुलांसाठी हे असं ठरवलं, कारण मेडिकलचा खर्चही तेवढा असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला तसं काही वाटलं नाही का? नाही वाटले ना सर, आपली परिस्थिती नाही म्हणलं. एवढे चांगले लोक, शिक्षकांचे लोक शिक्षकाला एवढे पगारी असतात, ते शक्य करून आता बरेच जणांच्या डोळ्यासमोर उदाहरण पण असतात सर. त्यांना मुलं होत नाही सक्सेस, असं वाटलं आपण कुठे सक्सेस होणार का याच्यामध्ये. आता मुलगीमध्ये तर मग आपण काही करायचं सर, रात्रचा दिवस झाला तरी चालेल, दिवसाची रात्र झाली तरी चालेल, पण काबाड कष्ट करून मुलाला समोर न्यायचं. कर्जच होईल, होऊन काय होईल. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. आई वडिलांना स्वतःवर कर्ज होईल याची भीती नसते. नाही कर्जाची नाही सर, कर्ज आजचं उद्या फिटेल सर, पण हा काळ असतो ना सर त्याची परत येणार नाही ना सर. त्यांचं आता हे 11वी-12वी तर मेन वर्ष आहे सर मुलांचं. इथं जर मुलं सक्सेस झाले ना त्याचं जीवनच सक्सेस यशस्वी होईल सर पूर्ण सर. आता जर मुलांना तर आईचा आराम केला तर पुढे काय स्ट्रगलच करायला लागेल सर त्यांना. म्हणजे याचा अर्थ एज्युकेशन हे पुस्तकी जरी नसलं पण जे तुमच्याकडे नॉलेज आहे की मुलांचं अभ्यास करण्याचं वयच हे आहे, वयच आहे सर, पूर्ण पुन्हा येणार नाही सर. हे वेळ समजले, त्यांनाही समजलं ना आम्हाला. खूप साऱ्या एज्युकेटेड पालकांना सुद्धा हे कळत नाही जे तुम्हाला कळालंय. त्यामुळे मला वाटतं की हे बघणारे बरेच पालक आता जाणून घेतील की मुलांचं हे वय आहे. माझं म्हणणं असतं घेऊ द्या मुलांना, फेल होऊ द्या, पुन्हा सक्सेसफुल होऊ द्या, प्रयत्न करू द्या. पुढचा प्रश्न वडिलांकडे येऊयात. पूजाच्या वडिलांना आहे. सर तुम्ही काय करता? सर मी मूळचा नांदेडचा. मी नांदेड सोडून औरंगाबादला फक्त मुलाच्या शिक्षणासाठी आलो. माझी परिस्थिती याची नाजूकच आहे. माझी 12वी चांगले मार्क होते मला, पण मी सक्सेस झालो नाही. मला टीचर वगैरे व्हायचं होतं. त्यावेळेस आमच्या वेळेस DL होतं, पण माझं 7 मार्काने DL गेलं सर. 65% होतं मला 12वीला. माझंही सायन्सच होतं. त्यावेळेसचा सिलेबस आणि यावेळेसचा जमीन आसमानचा फरक. टीचरवरची माझी इच्छा होती पण मी झालो नाही. माझा भाऊ इथे असतो पण त्याच्यामुळे मी औरंगाबादला आलो. पण काम वगैरे काय नव्हतं. एज्युकेटेड होतो पण काही माहिती नव्हती. सिटीमधली काय माहिती नव्हती. पैदल फिरायचं इकडे तिकडे. नंतर हॉटेलमध्ये लागलो सर कामावर. तिथून आपण विचार केला मुलांना आपण तर हॉटेलमध्ये आहे आणि मुलं काहीतरी करू शकत, त्यांना आपण घडवावं, म्हणून मी 12 14 घंटे ड्युटी केली सर. मी बॅचलर होतो तेव्हापासून डबल ड्युटी करत गेलो सर. अजूनही तुम्ही डबल ड्युटी? किराणा दुकानात करत गेलो सर. नंतर मग एक्साईजची कामं घेतली. कोरोनामध्ये परेशान झाली तरी पण त्यांना मी तोंड देऊन मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन त्यांना कधी काही पडू दिलं नाही. तर तुमचं हिचा अभ्यास, प्रतीकचा अभ्यास चालू असताना जर तुमची दिनचर्या मला जर सांगितली तर, कारण की बघणारे जे पालक आहेत त्या पालकांना असं वाटतं की कोचिंग लावलं की पोरगा डॉक्टर झालाच पाहिजे. पण त्याच्या मागे तुम्ही काय केलं दोघांनी डॉक्टर बनवण्यासाठी? मी माझी सांगतो सर, मी क्लास लावले, मी पैसा वगैरे पुरवला, पण यांचं हे अभ्यास करत गेले. मी रात्री 12 वाजेला मी ड्युटीवर आल्यानंतर हे अभ्यास करत दिसा माझ्या डोळ्या मला आनंद वाटायचं. माझी मुलं मी 14 घंटे ड्युटी करून सुद्धा माझी मुलं अजून जागे आहेत अभ्यास करायला. तर मला त्याचा आनंद होत होता की मी मेहनत करतो पण मी त्याची पर्वा न करता मुलाकडे लक्ष द्यायचं. कधी म्हणजे मुलगी आणि मुलगा दोघं अभ्यास करायचं.
2-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत हिचं ग्रास्पिंग पॉवर चांगला असल्यामुळे अभ्यास करायची पण तिच्या लक्षात बसायचं. हिनं खूप मेहनत करायची. हिने लहानपणापासून हुशार होती. हिचा पहिले शिशुवर्गापासून नंबर येत यायचा. डान्समध्ये, स्पीचमध्ये अव्वल राहायची. त्याच्यामुळे हिला मला पहिलं वाटायचं की हिनं कुठेतरी लागते. मग हिला कधी काय पडू द्यायचं नाही. यांना पुस्तक 1200-1200ची पुस्तक घेऊन दिली. सॅलरी किती होती? सॅलरी मला 15,000 रुपये. एक्स्ट्रा वगैरे म्हणून 30,000 पर्यंत जाते. म्हणजे आता मी हे केली इम्प्रुव्हमेंट म्हणजे वेगवेगळ्या ड्युट्या करून तुम्हाला तेवढे पैसे आणावे लागतात. लागत होते सर ते. लागत होते तेवढे. तर मी मुलं शिक्षणासाठी गल्ला करायचो. यांची फी करायची 10,000 रुपये. खरं सांगतो माझी परिस्थिती एवढं हँडल करणं. रूम भाडं 6,500 रुपये, लाईट बिलिंग, पेट्रोलचा खर्च. मी ड्युटी करत असताना मुलांना सोडा यायचो, यायचो. एवढी परिस्थिती. म्हणजे आत्ता बोलताना पूजाचे आईवडील दोघंही पूजाचं हे कौतुक करत होते की ती वक्तृत्वामध्ये पुढे आहे, कॉम्पिटिशनमध्ये पुढे आहे. पण मला आत्ता तुमच्याशी बोलताना कळालं की हे गुण आले कुठून. वडिलांचं खरंच वक्तृत्व पाहण्याचं बोलण्याचं कॉन्फिडन्स. सर कारण मला माझ्या शिक्षणाचं महत्त्व होतं. मी सक्सेस झालो नाही. मला पण फर्स्ट क्लासमध्ये पास होतो पण त्यावेळेस गाडीच नव्हतं सर. मी आता सेव्ह सर्व. पण आपण त्या परिस्थितीने निघून आपल्याला माहिती आहे आपली मुलं घडवू. आपण हॉटेलमध्ये काम करायला बरोबर आहे पण मुलं आपले घडले पाहिजे. त्यांनी काहीतरी भविष्यामध्ये चांगलं सर्व्हिस वगैरे करावी. क्या बात आहे. सल्यूट आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता ॲक्च्युली माझा केव्हाचा डोक्यात चालू आहे की मोबाईलचा जो यूज आहे तो तुम्ही केला का. आणि तुम्हाला असं वाटतं का की ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट पाहिजे त्यांनी कुठल्या गोष्टी नियंत्रित ठेवल्या पाहिजे. नॉट इवन मोबाईल पण त्यांचा जो 2 वर्षाचा काळ असेल किंवा रिपीटमध्ये 1 वर्षाचा काळ असेल तर त्यांनी स्वतःला कसं मेंटेन ठेवावं की ज्याने रिझल्टची खात्री म्हणजे रिझल्ट येणारच आहे. याच्याबद्दल मला असं वाटतं तुम्ही सांगितलं पाहिजे. आजकालची मुलं आहे ना ते म्हणून पप्पाला नाही कसं पागल बनवता की ते म्हणतं की आम्ही नाही का ऑनलाईन क्लासेस करतो. इव्हन दो की ऑफलाईन कोचिंग आहे तरी पण ते म्हणतात आम्ही ऑनलाईन करतो. असे विविध सोर्सेस शोधून काढतात. काही पण चॅनल्स आणि त्याच्यावर नाही का बघत बसतात. त्यांना ते काही कळत नाही. त्यांना तर रिव्हिजन होती वन शॉट लेक्चर्स वगैरे त्याखाली बाजूला रिसर्चमध्ये त्यांचे वेगवेगळे ॲप चालू असतात. इन्स्टावर त्यांचं अकाउंट वगैरे. आणि मम्मी पप्पाला असं वाटतं की तो तर क्लास करतोय पण त्याच्या मागे तो बऱ्याचशा विविध गोष्टी पण करत असतो. तर मी म्हणते जेव्हा तुम्ही ऑफलाईन करताय कम्प्लिटली ऑफलाईनच करा. आणि रिव्हिजन तुम्ही ऑनलाईन कुठले सोर्स नका शोधू. त्यासाठी त्याच्या नावाखाली खूप टाइमपास होतो सर. घंटे निघून जातं पण हाती काहीच नाही. मग त्यांना असं वाटतं मी तर ऑफलाईन पण करतोय ऑनलाईन पण करतोय तरी पण माझा स्कोर नाही येते. ते केओस वाटून ठेवतात. मी तर म्हणते कम्प्लिटली ऑफलाईनच करा आणि मोबाईलचा वापर नाही का मिनिमम करा. तू कसा केला मोबाईलचा यूज? मी तर सर करत नव्हते की बिलकुल ऑफलाईनच. कुठलेही मी ऑनलाईन सोर्सेस शोधले नव्हते. मोबाईल होता का नाही? नाही माझ्याकडे मोबाईल नाही. मोबाईल नाही माझ्याकडे. ती मोबाईल होती यांच्याकडे काम सगळं. आई वडिलाचा मोबाईल वापर मम्मीचा मोबाईल होता पण तो वापरायचे का? सर मी वापरायचे पण मिनिमम वापरायचे. तरी एक म्हणजे साधारणतः आन्सर की वगैरे की पुरता किंवा डाऊट पुरता सरांना मी डाऊट नेहमी विचारायचे व्हॉट्सअपवर. त्याच्या उत्तराच्या व्यतिरिक्त मी वापरत नव्हते. फाउंडेशन गरजेचंच आहे का? फाउंडेशनने ऑब्व्हियसली काही गोष्टींमध्ये आपण प्लस राहतोच. या गोष्टींमध्ये फायदा होतो बट काही मुलांच्या मनात असतं ना की मी फाउंडेशन केलं नाही तर काय होईल. म्हणजे फाउंडेशनमुळे कॉन्फिडन्स येऊ शकतो त्यांना. म्हणजे ऑब्व्हियसली काही गोष्टी प्लस येऊ शकतात ज्या की त्यांना रिझल्टसाठी हेल्प करू शकतात पुढे. ओके. तर पूजा तू यशस्वी झाली आहेस. तू नक्कीच खूप मेहनत केलीस. पण तुला काय वाटतं तुझ्या आईवडिलांनी किंवा तुझ्या आईवडिलांचा ह्याच्यामागे किती वाटा आहे आणि कसा आहे तो? सर त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला 2 वर्षाच्या टाईममध्ये. मला जेव्हा पण मार्क कमी आले माझी मम्मी नेहमी मला विचारायची की का कमी आले. तिने कधीच मला असं रागवलं नाही. ती लगेच मला घेऊन जायची. नेहमी तुमच्याकडे ती आणायची ती थोडा सरांकडे पण. त्या दोघं नेहमी पण वॉच ठेवायचे माझ्या मार्क्सवर की मागे किती आले आता किती आले. ती विचारत राहायचे नेहमी. आणि कधीच त्यांनी कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडू दिली. मी ज्याच्या पुस्तकाचं नाव यांना चिठ्ठीवर लिहून दिलं ते जाऊन लगेच आणून द्यायचे. ते प्राईस कधीच बघत नव्हते. नेहमी ते आणून द्यायचे. मी पेन मागितलं तर ते बॉक्स आणून द्यायचे. चक्क की म्हणजे कधीच त्यांनी कमी नाही पडू दिले. मी जेव्हा त्यांना म्हणलं पप्पा म्हणजे कामून आले की म्हणायचे डाऊटला सोडा वापस उस्मानपुरात ते लगेच घेऊन जायचे. डाऊटला ते बाहेर उभं राहायचे 2-3 घंटे तरी मला लागायचे. ते बाहेर उभं राहायचे नेहमी माझ्यासाठी आणि मला घेऊन यायचे. सिक्युरिटीच्या त्यांनी पूर्ण काळजी घेतली आणि अभ्यासाची पण खूप काळजी घेतली. मला
नेहमी मम्मी म्हणजे खाण्यापिण्यावर तिचं लक्ष होतं माझ्या, की मी चांगले येऊन परफॉर्म करावं नेहमी. तिने खूप सपोर्ट केला आहे मला दोघांनी पण. तर मला असं वाटतं की ज्या मुलांना जाणीव असते आपल्या आईवडिलांच्या कष्टांची आणि ज्या पालकांना विश्वास असतो आपला मुलगा जे करतोय तो योग्य करतोय, त्या घरामध्ये सक्सेस हे येतच असतं. तर सर मी तर म्हणेल की सर तुमच्या एज्युकेशन आणि तुमच्या पण मेहनतीला एक वेळ लागणार होता, पण सक्सेस हे भेटणारच होतं. म्हणजे जी तुमची जिद्द होती, तुमच्याशी बोलल्यानंतर मला कळालं की तुमची जिद्द होती. क्या बात आहे, बहुत बढिया. बरं पूजा आणि प्रतीक, तुमच्या अभ्यास करण्याची जागा आणि लॅब नाही तर तिकडे बसायचं त्या रूममध्ये. अच्छा, मागच्या रूममध्ये बसायचा. ठीक आहे. आणि तू? अच्छा, तर ह्याच रूममध्ये पूजाने अभ्यास केलेला आहे. रूम मध्ये या ठिकाणी बसलेलो आहेत, ह्याच रूम मध्ये ते समोर चार्ट जे लावलेले आहेत भिंतीवरती. पालकांना काय संदेश राहील तुमचा आणि तुमचा? सर मुले जर अभ्यास करतात त्याला फुल सपोर्ट करा, हे तर माझं सगळ्या पालकांना सांगणं आहे. सर मुलं करत असतील ना त्यांना पूर्ण वेळ द्या. उद्या चला म्हणायला नको की आम्हाला मुलं पालकांनी वेळ नाही दिला, खरंच की आम्ही केलं असतं म्हणतात. सर बरेच विद्यार्थी म्हणतात असे, पालकांनी आम्हाला वेळेत सपोर्ट केला असता आम्ही केलं असतं. पण आता त्यांचं वय आहे सर, त्यांना फुल सपोर्ट करा, अभ्यास करा, जे लागेल ते आणून द्या त्यांना. हेच वय आहे त्यांचा अभ्यास करण्याचं. एवढं येतं सक्सेस झालं तर आम्हाला अभिमान वाटला सर. आज म्हणायला लागले लोक झाले आपले डॉक्टरचे आई वडील, डॉक्टरचे आई वडील. तर असं खूप छान वाटतंय सर. क्या बात है, क्या बात है, बहुत बढ़िया. त्याला खूप सपोर्ट करायला पाहिजे, सगळ्या पालकांनी सपोर्ट केला पाहिजे. जे लागेल ते त्यांना द्या, काही नाही कर्ज होईल आजचं उद्या होईल. पुस्तक जे लागेल ते त्यांना दे, जे मागतील ते दे. खाण्यापिण्या हेल्थकडे खूप लक्ष द्या. आपण हेल्थकडे एक लक्ष द्या. ज्यांची पालक जास्त इकॉनॉमिक चांगली असतील तरी त्यांची मुलं घडू शकत नाही. त्याचं मागचं कारण असते, कारण त्याच्या आईवडील त्यांना मुलांना सोड देत असतात, पैसे देतात, त्याच्यामुळे मुलं बघतात. त्यांना द्यायला नाही पाहिजे, मोबाईल जास्त वापर दिला पाहिजे. ज्यावेळेस आपण इकॉनॉमिक त्यांना पैसे देतो हे काय ते काय, त्यामुळे मुलं बिघडतात. हे अशा पालकांनी नजर ठेवा मुलं. थोडं पालकांनी स्ट्रिक्ट सुद्धा राहिलं पाहिजे. सगळ्या सुख सुविधा देण्याच्या नावाखाली त्यांना किती आणि कधी द्यायचं हे जास्त महत्त्वाचं आहे.